नमस्कार. मी वास्तुतज्ञ आनंद पिंपळकर. आनंदी वास्तू आणि आनंद पिंपळकर म्हटलं की तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं, मुहूर्त, कालखंड, शुभता, ज्योतिष, वास्तू, विज्ञान या सगळ्या गोष्टी खात्रीशीर, शास्त्रशुद्ध, ऑथेंटिक माहिती देणारा म्हणून तुम्ही माझ्याकडे पाहता. आणि म्हणून मी सतत तुमच्या पुढे आपला धर्म, त्या धर्मामागचं शास्त्र, त्यामागचं विज्ञान, त्यामागचं आयुर्वेद हे सांगत असतो आणि त्याचा पाठपुरावा करत असतो. दरवर्षी आपण 31 डिसेंबरला खरं तर नवीन वर्ष साजरं करतो. परंतु ते इंग्रजी नववर्ष आपलं नाहीये. आपल्या हिंदू धर्मामध्ये नववर्ष हे गुढीपाडव्याला सुरू होतं. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा हे जे नवीन वर्ष सुरू होणार आहे, त्याच्या मी तुम्हाला शुभेच्छा देतो. गुढीपाडव्याच्या, नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण हो आणि आपलं जीवन आनंदी, यशस्वी हो. आज आपण गुढीपाडवा याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. ज्यामध्ये गुढीपाडवा किती तारखेला साजरा करायचा आहे, किती वाजता आपल्याला गुढी उभी करायची आहे आणि ही गुढी का उभी करायची आहे याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. पण हे सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला माहिती आहे की आपला चॅनल हा लाईक, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि तुमचे जेवढे मित्रमंडळी आहेत ना, त्या सगळ्यांना ही व्हिडिओची लिंक पुढे पाठवा, म्हणजे त्यांनाही शास्त्रशुद्ध पद्धतीने गुढीपाडवा साजरा करता येईल. चला तर मग पाहूया. आपल्या मराठी कालगणनेनुसार वर्षातला पहिला महिना म्हणजे चैत्र महिना. जसा इंग्रजी जानेवारी असतो तसा आपला चैत्र महिना. आपल्या मराठी वर्षामध्ये एकूण 12 महिने, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण तुम्हाला माहिती आहेत. अर्थात ही नावं त्या महिन्याची जी पौर्णिमा असते ती ज्या नक्षत्रात येते त्यावरून ठेवलेली असते. म्हणजे चित्रा नक्षत्रामध्ये पौर्णिमा आली तर तो महिना चैत्र, विशाखा नक्षत्रात आली तर तो वैशाख, ज्येष्ठात आली तर तो ज्येष्ठ महिना, अशी नावं पडतात. आपल्या हिंदू धर्मानुसार आपल्याकडं नवचैतन्याचा महिना चैत्राकडे पाहिलं जातं. तुम्ही बघा ना, चैत्र पालवी वगैरे सगळीकडे फुटते आणि हा हिंदू कालगणनेमधला हा पहिला महिना आहे. म्हणजे चैत्रापासून पुढे महिने सुरू होतात. जसं जानेवारी टू डिसेंबर तसंच. म्हणजे सर्व महिन्यांपैकी पहिला महिना म्हणजे चैत्र आणि या महिन्याच्या चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी आपण अत्यंत असंख्य वर्षांपासून गुढीपाडवा साजरा करतो. अर्थात हा आपल्या नवीन मराठी वर्षाचा प्रारंभ दिवस आहे. निसर्गातही या काळामध्ये नवचैतन्य निर्माण झालेलं असतं. झाडांना अतिशय सुंदर पालवी फुटलेली असते. पुराणानुसार याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली, म्हणून या दिवसाला अत्यंत पवित्र मानलं जातं. हा 3.5 मुहूर्तांपैकी शुभ दिवस असल्यामुळं या दिवशी नवीन कामाची सुरुवात, नवीन संकल्प, व्यवसाय, नोकरी किंवा जर तुम्हाला आध्यात्मिक साधना सुरू करायची असेल तर त्यासाठी उत्तम मानलं जातं. तर त्यासाठी उत्तम मंगल मानलं गेलंय. यावर्षी गुढीपाडवा 19 मार्च 2026 रोजी साजरा करायचा आहे. गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त आहे सकाळी 6:54 शक्यतो सकाळी लवकर साधारण 8 वाजायच्या आतमध्ये आपण गुढी उभारणं हे उत्तम मानलं जातं. आता पाहूया की ही गुढी कशी उभारायची. गुढी उभारण्यासाठी एक स्वच्छ आणि सरळ बांबूची काठी घ्यावी. ही काठी खूप जाड नसावी आणि खूप पातळही नसावी आणि शक्यतो वरच्या बाजूला थोडी निमुळती असावी. म्हणजे झाड कसं वाढतं ते खालून जाड आणि पुढे बारीक असतं तशी उलटी नसावी, म्हणजे खाली बारीक वर जाड अशी नसावी. गुढी उभारण्यापूर्वी ही काठी जी आहे ही स्वच्छ पुसून घ्यावी. अगदी स्वच्छ पुसावी ओल्या फडक्याने आणि तिच्यावर हळद, कुंकू आणि कुंकवाचे आणि हळदीचे प्रत्येकी 5 पट्टे काढावेत. 3 काढले तरी चालतील. यानंतर काठीला पिवळं किंवा केशरी रंगाचं नवीन रेशमी वस्त्र बांधा. काही लोक साडी बांधतात. त्याचबरोबर कडुलिंबाची डहाळी, आंब्याची डहाळी, साखरेच्या गाठीची माळ आणि एक फुलांचा हार बांधा. काठीच्या वरच्या टोक्याला तांब्याचा किंवा पितळ्याचा किंवा चांदीचा कलश पालथा घाला. शक्यतो स्टील आणि काचेचा कलश अजिबात किंवा पेला वगैरे पालथा घालू नका. काही लोक काचेचे ग्लास ठेवतात, असलं पण काही करू नका. कारण हा जो कलश आहे ना, हा एक विश्वाचं प्रतीक आहे, पृथ्वी तत्वाचं प्रतीक आहे. आता गुढी उभारण्याची जी जागा आहे ती घराच्या बाहेर उजव्या बाजूला थोडीशी उंचावर निवडावी. दरवाजातच अर्थात उभी करायची आपल्याला. ही जागा जी आहे ती आधी स्वच्छ करून घ्या. तिथे पाट मांडा, गोमूत्र शिंपडा, ती जागा स्वच्छ करा, मग रांगोळी काढा आणि मग पाट किंवा चौरंग मांडून त्यावरती ती गुढी उभी करा. गुढी उभारल्यानंतर तिचं पंचोपचार पूजन करा. म्हणजे तिला थोडं पाणी शिंपडा, हळदी कुंकू, दिवा उदबत्ती दाखवा. ब्रह्मदेवाचं स्मरण करा आणि म्हणा ओम श्री ब्रह्मध्वजाय नमः. यानंतर गुढीवर थोडं जल शिंपडा. गुढीवरील कलशाला कुंकवानं स्वस्तिक काढा आणि त्याच्या बाजूला 4 रेषा काढल्या तरी चालते.
गुढीला हळदी, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करा. अगरबत्ती आणि तुपाच्या दिव्याने गुढीची औक्षण करा किंवा आरती करा. पूजेच्या वेळेस तुम्ही हा मंत्र नक्की म्हणा. मी तो डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. ओम श्री ब्रह्मध्वजाय नमः. हरिद्राम कुंकुमम समर्पयामी, अक्षताम पुष्पम समर्पयामी असं म्हणून अक्षता फुलं अर्पण करा. पूजनानंतर गुढीला दूध, साखरेचा नैवेद्य दाखवा. दुपारी घरामध्ये छान छान स्वयंपाक होईल तेव्हा गोड पदार्थ, विशेषतः पुरणपोळीचा नैवेद्य देवाला आणि गुढीला दाखवा. काही लोक श्रीखंडाचा पण या दिवशी स्वयंपाक करतात. या दिवशी घरामध्ये देवाची पंचोपचार पूजा करणं, नवीन पंचांगाचं पूजन करणं आणि पंचांगातल्या संवत्सराचं फल ऐकणं हे आणि वाचणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. तसंच या दिवशी सरस्वती पूजन करून वही, पुस्तकं किंवा वाद्य यांचं पूजन केलं जातं. शेतकरी बांधव या दिवशी शेतीची पण पूजा करतात. गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्रीचा प्रारंभ होतो. त्यामुळे या दिवसांपासून देवीची उपासना, दुर्गा सप्तशतीचे पाठ, देवी स्तोत्रांचं पठण सुरू करणं अत्यंत फलदायी आणि मंगलमय मानलं गेलं. या दिवशी रामरक्षा स्तोत्र, विष्णू सहस्त्रनाम, श्री सूक्त, पुरुष सूक्त किंवा महालक्ष्मी अष्टक यांसारख्या स्तोत्राचं पठण जरूर करा. ते विशेष फलदायी ठरेल. संध्याकाळ झाली म्हणजे सूर्यास्ताच्या वेळेला गुढीला पुन्हा हळदी कुंकवा, दूध साखरेचं नैवेद्य दाखवून नमस्कार करा आणि मग ती गुढी उतरवा. गुढीवरील कडुलिंबाचा पाला, साखर यांचं मिश्रण करून थोडंसं गुळ आणि धने हे सगळ्याचं मिश्रण करून प्रसाद म्हणून सर्वांनी सेवन करा. अर्थात हे औषधी आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी दानधर्म करणं, गरजूंना अन्नदान करणं, मोठ्या मंडळींचा आशीर्वाद घेणं आणि सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणं हे आपल्या संस्कृतीतलं अत्यंत सुंदर संस्कारप्रद असा सण आहे. आणि अशा प्रकारे आनंद, उत्साह आणि श्रद्धेने आपण गुढीपाडवा साजरा करतो आणि नवीन वर्षाची मंगल सुरुवात करतो. 31 डिसेंबरला तुम्ही नववर्षाच्या शुभेच्छा देताना मग ठीक आहे, काळानुरूप देऊ शकता. पण आपला धर्म आपण कसा बरं विसरायचा? आपल्या हिंदू धर्मातला नववर्ष हे गुढीपाडव्याला सुरू होतं. त्यामुळं आवर्जून सर्वांना शुभेच्छा द्या. फोन करा, मेसेज करा, पण सर्वांना आवर्जून शुभेच्छा द्या. तुम्हाला अजूनही गुढी, कलश, त्यावरचं वस्त्र, कडुनिंब, साखर हेच का वापरलं जातं गुढी म्हणून? तर तुम्हाला ही माहिती हवी आहे ना, तर मी पुढच्या भागामध्ये ती सांगणार आहे. हा भाग तुम्ही तुमच्या सर्व मित्रांना पाठवा आणि पुढचा भाग जरूर पहा. आपण सर्वांना पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. ओम साईराम.